नमस्कार, मी अनुष्का. आजच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. वेगवेगळे विषय घेऊन मी तुमच्या भेटीला नेहमीच येत असते आणि आजही एक काळाची गरज असणारा विषय तुमच्याशी बोलणार आहे. विषय आहे भावनिक समायोजन. आता हे भावनिक समायोजन म्हणजे नेमकं काय आणि हे भावनिक समायोजन जर योग्य वेळेत झालं नाही तर त्याचा आयुष्यावर काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टी आज आपण तज्ज्ञ डॉक्टर भक्ती वारे यांच्याशी बोलणार आहोत, डिस्कस करणार आहोत. त्यांचा या विषयात खूप प्रदीर्घ अभ्यास आहे आणि त्या BHMS आणि MD होमिओपॅथ आहेत. पण त्यांच्याशी बोलून या भावनिक समायोजनाची आयुष्यातली नेमकी गरज काय आहे हे डिस्कस करणार आहोत. डॉक्टर भक्ती, तुझं आजच्या एपिसोडमध्ये खूप मनापासून स्वागत आणि पहिल्यांदा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुझी ओळख करून दे. नमस्कार, मी डॉक्टर भक्ती वारे. मी BHMS MD होमिओपॅथ आहे आणि मी सर्टिफाईड काउन्सिलर आहे, समुपदेशक म्हणून काम करते. मंडळी, तुम्हाला असं जाणवतं का की जेव्हा आपण बरं नसताना डॉक्टरांकडे जातो तेव्हा मनात गोष्टी असतात आणि जेव्हा आपण डॉक्टरांना बघतो तेव्हा आपला निम्मा आजार तिथेच संपतो. तर भक्तीकडे बघताना मला नेहमी असं वाटतं की भक्तीचा ॲपिअरन्स आणि एकूणातच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका पॉझिटिव्ह आहे आणि तो तिच्याशी बोलताना पदोपदी जाणवतो. सो मी फार वेळ घेत नाही आहे. भक्ती, आज तुझं खूप म्हणजे मी जेवढं तुझे ब्लॉग्स वाचते किंवा जेवढं आपलं इंटरॅक्शन झालं आहे त्यामध्ये सतत मुद्दा माझ्या डोक्यात येतो की भावनिक समायोजन, ज्यामध्ये तुझी मास्टरी आहे असं मी म्हणते. तर ते नेमकं काय आहे ते आपल्या प्रेक्षकांना सांग. समायोजन हा खरं खूप सोपा, जिव्हाळ्याचा आणि आपण लहानपणापासून आत्तापर्यंत ऐकतोय असा विषय आहे. समायोजन म्हणजे मॅनेजमेंट. सो आपल्याला माहिती आहे की आपण शरीर, मन आणि आत्मा यांचे बनलेलो. जर सपोज माझं पोट दुखतं आहे तर इमिजिएटली मला कसं कळतं, तर बाबा मला लक्षात येतं की नेहमीसारखं माझं शरीर रिॲक्ट नाही होत आहे. तसंच भावनांचं असतं का? सो मुळामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की आपण शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये कायम बुद्धीचा विकास केला आणि कार्यानुभवासारखे विषय होते जिथे मनाचा विकास करावा असं अपेक्षित होतं, पण समहाऊ आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तर भावनिक समायोजन म्हणजे आपला इमोशनल कोशंट, म्हणजे आपला भावनांक. म्हणजे काय, तर मला दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी बघून मला स्वतःला रडू येतं म्हणून मी जास्त इमोशनल आहे का, म्हणजे माझा EQ भावनांक खूप छान आहे का, तर तसं नाही आहे. माझ्या भावनांचा वापर माझ्या चांगल्यासाठी किंवा प्रगतीसाठी सकारात्मक व्हावा, तो म्हणजे शिकणं म्हणजे भावनिक समायोजन. म्हणजे माझ्या मनात एखादी गोष्ट आल्यानंतर जे इमोशन्स, गोष्ट म्हणण्यापेक्षा जे इमोशन्स माझ्या मनात एखादी घटना ऐकल्यानंतर तयार होतात त्याचा मी योग्य निचरा केला गेला पाहिजे. जर मी मनोरंजनाचा काही कार्यक्रम बघत असेल तर दॅट टाईम आय एम व्हेरी हॅपी, तर ते चॅनलाइज झालं पाहिजे. किंवा वाईस वर्सा, मी जेव्हा दुःखी असेल तेव्हा ते मला त्याचाही निचरा केला गेला पाहिजे. दॅट इज भावनिक समायोजन. बरं, आयुष्यात जगताना हे भावनिक समायोजन किती महत्त्वाचं आहे? भावनिक समायोजन म्हणजे बघा, तुमच्याकडे तुम्ही एक कार चालवताय आणि तुम्हाला माहिती आहे की ॲक्सेलरेटर, ब्रेक सगळं व्यवस्थित आहे, पण मला ब्रेकच दाबता नाही आला तर माझ्या वेगाचा शेवटी परिणाम अपघातात होतो. तसं भावनिक समायोजनाचं महत्त्व आपल्या इथे बॅलन्ससाठी आहे. एक सुपर पॉझिटिव्हिटी किंवा ज्याला म्हणतो टॉक्सिक पॉझिटिव्हिटी पण नाही, टॉक्सिक नकारात्मकता पण नाही, कारण आपण आजपर्यंत फक्त गुड ऑर बॅड याच्यामध्ये जगलेलो आहे किंवा पाप आणि पुण्य. मग याच्यामध्ये काय असतं, तर भावनिक समायोजन म्हणजे माझ्या आयुष्यात ज्या घटना घडत आहेत त्याच दुसऱ्याच्या आयुष्यात घडाव्यात अशा नाही. तर मी बॅलन्स, आय एम ओके इफ आय एम नॉट ओके ऑल्सो, आणि आय एम ओके, यू आर ओके, म्हणजे मी पण ओके आहे, तू पण ओके आहे. परिणाम जो परिस्थितीचा आपल्या आयुष्यावर पडतो आणि त्याच्या रिझल्टमध्ये आपण जे आयुष्य म्हणजे अंदमानाची शिक्षा असल्यासारखं भोगतो, सो ते नसून माझ्या आयुष्यात ज्या ज्या परिस्थिती आहेत त्यामध्ये मी बॅलन्स स्टेटमध्ये कशी यावी आणि त्यासाठी काय काय उपाययोजना किंवा कसे विचार, आचार, विचार आणि व्यवहार हे सांभाळावं म्हणजे आपण भावनिक समायोजन आणि त्याचं महत्त्व आपसूक कळत जातं. बरं, जर भावनिक समायोजन झालंच नाही तर त्याचे काय परिणाम भोगावे लागतात डे टू डे लाईफमध्ये? एक खूप सुंदर व्याख्या बरं का. डिझीज म्हणजे काय, विच इज नॉट इन इज. म्हणजे जर आपण निसर्गाच्या बरोबर नाही राहिलो तर आपल्याला वाटतं आता माझ्या आयुष्यात संघर्ष सुरू आहे. अजून एक छान उदाहरण म्हणजे प्रेशर कुकरचं घ्या तुम्ही. जर तुम्ही ती शिट्टी लावली नाही आणि प्रेशर कुकरचा दाब जर वाढत झाला तर फुटतो तो.
कुकर आणि ऍक्सिडेंट्स होतात. तसं भावनिक समायोजन जेव्हा होत नाही तेव्हा पहिली खूण म्हणजे मी स्वतःपासून डिस्कनेक्टेड होते. म्हणजे मला असं वाटतं की मी वर्थ नाहीये, जे काही चालू आहे ते माझ्या आयुष्यात, माझं असं कोणीच नाही राहिलंय, किंवा हे जे जगणं आहे ते खूप जड झालं आहे. आणि हळूहळू आपला इंटरेस्ट संपत जातो. सो लॅक ऑफ इंटरेस्ट किंवा लॉस ऑफ इंटरेस्ट होत जातो. आणि तिसरं म्हणजे अगदी टोकाचं पाऊल म्हणजे आत्महत्या, जे की आजकाल खूप वाढलेलं आहे. करेक्ट. म्हणजे त्या मुद्द्याकडे तर मी येणारच आहे. पण म्हणजे भावनिक समायोजन याचा अर्थ मी असा घेऊ का की माझ्या मनात जी भावना येते ती मी एकतर आयदर म्हणजे आनंदाची असेल तर ती मी सेलिब्रेट केली पाहिजे, किंवा दुःखाची भावना सतत माझ्या मनात येत असेल तर त्याच्यासाठी मी काय नियोजन केलं पाहिजे? योग्य पद्धतीने निचरा होणं गोष्टींचा खूप गरज आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या माणसाला आपण लेबल करतो, म्हणजे आजकाल लेबलिंगचं प्रमाण खूप जास्त आहे की हा ना कुणाशी बोलतच नाही. हां, सो भावनिक समायोजनची पहिली पायरी म्हणजे मला नक्की काय वाटतंय, मला राग आलाय का संताप आलाय, मी सॅड आहे का मी नैराश्यात आहे. सी आपल्याला ना प्रत्येकाला खूप घाई असते की मी काय आहे हे लेबल करायची. म्हणजे आजकाल मी लहान मुलांना विचारते की कसं वाटतंय तुम्हाला, असं ते आय एम फॅन्टास्टिक, पण फॅन्टास्टिकच्या खाली काहीतरी असेल की नाही, किंवा आय एम फिलिंग डिप्रेस्ड, किती तीव्र भावना आहे. सो पहिल्यांदा तर एक जाणीव करून द्यायची की माझे इमोशन्स, माझ्या भावना मी आहेत तशा पाहायला शिकणं. म्हणजे तटस्थ वृत्तीने की त्याला तडका मारायचं, ते काही किचन नाहीये की असं स्पायसी करायचं तर तडका मारायचं की आपण सगळेजण करतो आणि त्याचं आजारात परिवर्तन होतं. सो पहिली तर एक अवेअरनेस जनरल की मला काय वाटतंय, मला हे आवडतंय का नाही आवडतंय. आपण जसं गुड टच बॅड टच सगळ्यांनी ऐकलं असेल लहान मुलांसाठी, तसं मोठ्यांसाठी पण मला हे छान भावना आहे का, ही भावना मला मदत करणारी आहे का. बरं, मदत कशात करणारी आहे तर प्रगतीत मदत करणारी आहे का. राईट. म्हणजे कधी कधी असं होतं की आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की माझी भावना, जसं एक सेंटी पिक्चर पाहिलं आणि मी खूप रडते, त्या रडण्याचा पुढचा रिझल्ट काय आहे. राईट. किंवा काही पिक्चर पाहिल्यावर असं वाटतं की नाही माझं जुनं स्वप्न राहिलं ते मला पूर्ण करायचं आहे. सो नाव आपल्याला लहानपणापासून मुलांना ही ओळख करून द्यायची आहे की त्यांना कशात आनंद आहे आणि तो आनंद खरंच त्यांच्या उपयोगाचा आहे की नाही. मी येणारच होतो ह्या मुद्द्याकडे की लहान मुलांना सुद्धा भावनिक समायोजन गरजेचं आहे. अगदी ते कशा पद्धतीने. राईट. लहान मुलांना आता अगदी तुम्ही एरिक्सन नावाचे खूप छान सायकोलॉजिस्ट होते बरं का, आणि त्यांनी इमोशनल डेव्हलपमेंटवर खूप काम केलं आहे. आणि त्याच्यामध्ये अगदी 0 दिवसाच्या मुलाला पण भावना असतात का, तर हो असतात. म्हणून होमिओपॅथीमध्ये केस टेकिंग घेताना अगदी लहान मुलाच्या आईची केस टेकिंग घेतात, ते पण गर्भधारणेपासून व्यवस्थित विचारलं जातं की त्यांना काय वाटायचं. सो भावनिक समायोजन हा सगळ्या सजीवांचा विषय आहे असं मी म्हणते. मग लहान मुलांपर्यंत जाताना आपल्याला काय करायचं असेल तर पहिल्यांदा तर आपण, एखादा माणूस तुमच्यावर चिडला हे कसं कळतं, तर तो बोलण्याची गरज नसते, त्याचे हावभाव, बॉडी लँग्वेज. सो मुळामध्ये लहान मुलांना आपल्याला त्याचा अवेअरनेस करून द्यायचा आहे. आता जे तुम्ही टेम्पर टँट्रम्स बघत असाल मुलांचे, किंवा चिडचिड वाढली आहे मुलांची प्रचंड, किंवा प्रेशर आहे मुलांना सगळ्या गोष्टीचं. कारण मुळामध्ये आपण त्यांना हे नाही सांगितलं ना की एखादी भावना व्यक्त करणं म्हणजे काय. मुळामध्ये आपण हे सांगत नाही मुलांना की अरे मी चिडलोय आणि राग असा व्यक्त होतो, राग संतापात व्यक्त कधी होणार आहे, संतापाच्या खाली काय आहे, तर या पायऱ्या मुलांना बेसिक आपल्याला शिकवायला पाहिजे. दुसरं म्हणजे मी जसं स्वतःचं ऑब्झर्वेशन करते तसं आजूबाजूचं आपण ऑब्झर्वेशन करूयात का. म्हणजे झाडाला पाणी नाही दिलं तर आपल्याला ते पान थोडंसं असं डाऊन झाल्यासारखं वाटतं, मग आपण लगेच पाणी देतो त्याला, है ना. सो तसं आपल्याला त्यांना निसर्ग वाचायला शिकवायला पाहिजे. आणि आपण निसर्गाचे घटक आहोत सगळेजण, ही जाणीव जी आहे ना समानतेची, खरी समानता इथे आहे, ती द्यायला पाहिजे. निसर्गाची जाणीव तू म्हणालीस आत्ता बोलताना, तर ते नेमकं कशा पद्धतीने मुलांच्या बाबतीत करता येईल, एक काय टिप्स त्याच्यात सांगशील? निसर्गाची जाणीव म्हणजे बघा, आपण मोठी माणसं बोलताना कसे बोलतो, अरे बापरे किती पाऊस आलाय, या पावसात किती नुकसान झालंय. बोलताना आपण ज्या पद्धतीने निसर्गाला रिप्रेझेंट करतो, करेक्ट, तो आपण एक निसर्गाची अशी साईड देतो जी की अरे बापरे निसर्ग वाईट आहे की काय. म्हणजे मला पावसाळा आवडतो, मला उन्हाळा नाही आवडत, किंवा मला हिरवा रंग आवडतो पण मला ग्रे रंग नाही आवडत.
जसं गवत जे सुकल्यावर दिसतं ते. सो आपल्या आवडीनिवडीनं आपण मुलांपर्यंत स्वतःच्या लागतो, रादर त्यांना हे नाही विचारत की अरे हे तुला झाड कसं वाटतंय. किंवा आपण माणसाच्या बद्दल पण जजमेंटल बोलतो खूप. जसं की कोणी पाहुणे आले, ते काका येणार आहेत बरं का, त्यांनी तुला ओरडले होते खूप. मुलांच्या मेमरीज तयार करतो आपण. सो मला असं वाटतं मुलांना तथाता हा शब्द तसाच आहे. तथाता म्हणजे पाली शब्द आहे, ज्याचा अर्थ तुम्ही जसे आहात तसे. आपण ठरवूयात ना, आपण लादू नये. बरोबर. आणि सध्या पालक अशाच पद्धतीने, कारण की मी हे सगळं बघते, म्हणजे जेव्हा आम्ही पेरेंट्स मीटिंग अटेंड करतो तेव्हाही हाच मुद्दा टीचर्स मांडतात की मुलांच्या भावना मुलांना स्वतः व्यक्त करू देत, ना की आयांनी त्यांना ते फीड करू देत. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मुलांचा भावनांचा निचरा होणं म्हणजे त्यांच्या पद्धतीने, बरोबर आहे, हेच तुला म्हणायचंय. तर हे कशा पद्धतीने मुलं करू शकतील की त्यांच्या भावनांचा एक्सप्रेस म्हणा, किंवा त्याच्यासाठी त्यांना काय वाव दिला पाहिजे? मध्ये विशेष करून काम करताना 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे मुलांना आपल्याला एक आनंदी वातावरण घरात जायचे आहे. फॉर एक्झाम्पल, आपण जर कुणाकडे पाहतो आणि कोणीतरी आपल्याकडे बघून वेडेवाकडे चेहरे केले तर आपल्याला आवडणार नाही. तसं मुलांचा प्रेझेन्स आपण एन्जॉय करतोय की नाही हे घरच्यांपासून सुरू होतं. दुसरं म्हणजे मुलं आपल्या भरोशावर जगात आलेली आहेत, त्याच्यामुळे आपण त्यांना असं सांगितलं की हे खूप आनंदी जग आहे आणि इथे माणसाशी एकमेकांशी छान वागतात. सो ते वातावरण आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. आणि एकमेकांशी बोलताना मुलं आपल्याला ऑब्झर्व करतात, त्यामुळे एकमेकांना आपण आदरपूर्ण एक्सेप्ट केलंय का. दुसरी गोष्ट म्हणजे मला जर वाईट वाटतंय पण मी प्रिटेंड करते छान वाटणं, किंवा पेरेंट्सच्या बाबतीत असं होतं की कळतं बरं का आई आजारी आहे आणि फोनवर कधीतरी ते मुलं ऐकतं अरे नाही मी ओके आहे. सो आपण एक मेसेज पास करतो आपल्या वागण्या बोलण्यातून की मला जे वाटतंय ते नाही आहे एक्सेप्टेबल, मला वेगळं काहीतरी सांगायचं. सो मुक्त संवाद आणि खराखोरा संवाद घरामध्ये हवा आहे. आई बाबा एकमेकांवर जे प्रेम करतायत किंवा आई बाबा एकमेकांशी रागाने पण कसे बोलतात हे मुलं पाहत असतात आणि ते गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट हे लहानपणापासून शिकत असतात. सो जनरली आपण त्यांना कुठल्या युद्धासाठी तयार करत नाही आहोत की हाऊ टू प्रोटेक्ट युअर सेल्फ इन दिस वर्ल्ड, असं नाही आहे. त्यांना आपल्याला असं सांगायचं आहे की तुम्ही इथे आनंदासाठी आलेला आहात, जिवंत राहण्यासाठी नाही, हा जगण्याचा प्रवास आहे. सो ते घरच्यांपासून सुरू होणं एक. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाचा भाग जर आपण पाहिला तर शिक्षण हे प्रेशर देत आहे आजकाल. किंवा आपण जेव्हा एखाद्याचा अभ्यास घेतो तेव्हा आई कशी पॅनिक असते, बाबा कसे असतात, हे आत्ताच्या आत्ता झालं पाहिजे. तर ही सगळी बिचारे जे मुलं असतात ते असे एखाद्या अँटीना जसं पास करतो तसं हे अरे हे जगात नाही चालत, पुढे गेलं असं नसतं. तर या पद्धतीने पुढे जातात आणि मग तीच पर्सनॅलिटी पुढे बनत जाते. आणि म्हणूनच मला असं वाटतं मी याचं कनेक्शन कुठेतरी आता सध्या जी समाज जे प्रश्न भेडसावतोय, नुकतंच वैष्णवी आत्महत्या प्रकरण किंवा वॉट एव्हर जे काही त्याच्या खोलात मला जायचं नाहीये, पण ती जी मानसिकता आहे, जे पुरुषांनी स्त्रियांचा केलेला छळ आहे, तर त्याची बीजं कुठेतरी तुला असं वाटतं का डॉक्टर भक्ती की ही याच्यातच आहेत? अगदी. मला एक साधं उत्तर तुम्हीच द्या की जेव्हा 2 पेशंट एकत्र येतात तेव्हा ते कशाविषयी बोलतात, तर ते स्वतःचा आजार, राईट. सो तसं आपण जर पाहिलं तर प्रत्येक जण समदुःखी एकत्र येत आहेत आणि मग आपल्यावर काम करण्याचा म्हणजे स्वतःवर काम करण्याचा आता प्रश्न उरत नाही, आपल्याला परिस्थिती बदलायची आहे. हा वेगळा अट्टाहास चाललाय. तर पहिल्यांदा तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण एकमेकांचा आदराने स्वीकार करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला जनरली असं होतं ना की म्हणतात की तुला काय ऐकायचंय, तुला ऐकायचंय का, तेच ऐकायचंय का. तर तसं नसून आपल्याला एक व्यक्ती वेगळा आहे हे पहिल्यांदा तर स्वीकारावं लागणार आहे. दुसरं म्हणजे जसं मला माझा आदर आहे, मला ज्या गोष्टी हव्यात माझ्या रिलेशन्समध्ये त्या मी स्वतःला ऑफर करते का. म्हणजे कधी कधी अशी गमतीने मी विचारते बरं का माझ्या पेशंटला की तुम्ही आज जेवलात का, तर पेशंट म्हणतात हो जेवले. काय जेवलात, आठवत नाही. म्हणजे काय, तर तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी माहिती नाही आणि तुम्हाला दुसऱ्यांनी तुमच्या आवडीनिवडी जपाव्या असं वाटतं. सो मेजर विरोधाभास खूप चाललेला आहे. आणि दुसरं म्हणजे मला नाही वाटत मला या जगात समजून घेणारं कोणी आहे, त्याच्यापेक्षा मी काय करतो किंवा करते माझे प्रॉब्लेम मीच पाहते ना. मी जर समोरच्याला माझे प्रॉब्लेम सांगेल, रोज कुणाला वेळ आहे एवढं ऐकायचं. म्हणजे मी का ऐकू ना दुसऱ्यांचं दुःख, हाही एक प्रश्न आहे. राईट.
आणि जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की माझ्या प्रॉब्लेम्सला तुमच्याकडे उत्तरं नाही आहेत, तेव्हा मग मी काय करते, माझं जेवढं ज्ञान आहे किंवा माझ्या जेवढ्या लिमिटेशन्स आहेत, फिअर आहेत, तर त्याच्यातूनच उत्तर शोधायला सुरुवात करते. आणि एक अशी वेळ येते की भाई नाही हो रहा मेरे से, मग मी थांबवते किंवा मी तो प्रवास ॲटलिस्ट विचार तरी करते. सो फार आयडियालिझमकडे न जाता मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण स्वतःला आहे तसं स्वीकारूयात. आपण इथे गुलाम म्हणून आलेलो नाही आहोत. आपण स्वतःला जेवढं प्रेम करतो तोच माणूस समोरच्याला प्रेम करू शकतो. वा, खूप महत्त्वाचं वाक्य आहे. पहिले स्वतःवर प्रेम करणारी व्यक्तीच दुसऱ्यावरती तितकंच निस्वार्थी प्रेम करू शकते. सो ट्रू, बरोबर आहे अगदी. आणि मगाशी बोलता बोलता जो आपला उल्लेख झाला की ज्या ह्या सगळ्या समस्या आत्ता आपण भेडसावतोय, म्हणजे डॉक्टर वळसंगकरांची जी आत्महत्या आहे की जे स्वतःही एक भावना म्हणजे भावनिक समायोजन करणारेच डॉक्टर आहेत असं आपण म्हणू शकू, प्रख्यात न्यूरोसर्जन होते. किंवा आत्ता वैष्णवी हगवणेची जी आत्महत्या केस खूप गाजते किंवा तिने स्वतःला संपवलं, आत्महत्या खून वॉटेवर ते नाही जायचं, परंतु ती जी स्टेज व्यक्तीच्या मनात येते त्यावेळी नेमकं त्याच्यात काय ट्रिगर होतं आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे. बेसिक पासून आपण जाऊयात. आपण घरात शिरल्या आधी चप्पल बाहेर काढतो. म्हणजे काय, तर मी माझे रोल्स असतील, मी माझं जे स्वतःचं इमेज असेल ती सगळी मी दरवाजाच्या बाहेर काढून घरामध्ये येते. गंमत अशी होते की आपल्याला आपण व्यक्ती म्हणून आधी स्वीकारलं पाहिजे. मी जर का सगळीकडेच इतरांना काउन्सिलिंग करते म्हणजे मला काउन्सिलिंगची गरज नाही का, हा एक प्रश्न. मला पण माझा फ्री टाईम, मी टाईम किंवा मला स्वतःला हील व्हायला वेळ लागतो ना, किंवा मी पण चुकू शकते आणि इट्स ओके की मी चुकले तर मला वेळीच मदत मागता येणं, या सगळ्या गोष्टी माणूस म्हणून जनरलच आपण विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे व्यक्त व्हायला आपण इतके बिझी नसावं की आपल्याला ना जगायलाच वेळ नाही आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली तर आपण लगेच चार्ज करतो त्याला. पण सगळ्यांना जेव्हा मी विचारते की अरे तुम्ही स्वतःला चार्ज कसे करता, तर ते म्हणतात उन्हाळ्यात मुलांच्या सुट्ट्या लागल्या की 2 दिवस आम्ही सुट्टीला जातो. त्या 2 दिवसात आपण आयुष्य कसं चार्ज करणार आहोत. सो आयुष्याची काळजी घेणे हा रोजचा प्रवास आहे, राईट. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर मी पुन्हा आपण याच्यावर येऊ की डॉक्टर किंवा प्रोफेशनमध्ये जी लोकं आहेत, जसं की मला एक काळानंतर असं वाटू शकतं की अरे मला काय ट्रीटमेंटची गरज आहे, मी दुसऱ्याला जर का ट्रीट करते आहे, किंवा माझ्या फॅमिलीने लहानपणापासून जर असं केलं की अरे तू आजारी कशी पडू शकते, तू डॉक्टरच आहे. हे जे काही इमेज बिल्डिंग आपण सगळे मिळून एकमेकांसाठी करतो ना, तर मला असं वाटतं तिथे थोडासा पॉज घेऊन विचार करूयात की म्हणजे मर्द को दर्द हो ही सकता है ना. तसं डॉक्टरांना पण कदाचित कधी कधी असं समजून घ्यावं वाटतच असेल ना. आणि त्याची सुरुवात अगदी डॉक्टरकीला किंवा कुठल्याही प्रोफेशनला ॲडमिशन घेतल्यापासून होते की आपण जज करायला लागतो. पुरुषांचं मानसिक स्वास्थ्य हा आपण सगळ्यांनी मिळून दुर्लक्षित केलेला भाग आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला लहानपणापासून असं वाटतं की घर चालवणारा पुरुष आहे, राईट. किंवा आपण जिथे समानतेच्या गोष्टी करतो तिथे सोयीने आपण काही ठिकाणी समानता फॉलो करतो आणि काही ठिकाणी आपण समानता फॉलो करत नाही. याचं उदाहरण म्हणजे काय, तर जेव्हा माझ्याकडे समुपदेशनासाठी किंवा होमिओपॅथिक फिजिकल डिसऑर्डरसाठी, कारण कुठलाही डिसऑर्डर हा मनाकडून शरीराकडे जाणारा असतो आणि शरीराकडून मनाकडे येणारे पण आहेत, पण मला मनाचाही विचार करावा लागतो. म्हणून जेव्हा मी पुरुषांशी संवाद साधते तेव्हा त्यांना आधी व्यक्त व्हावं ही भावनाच आपण निर्माण केलेली नाही आहे. कारण जेव्हा एखादं लहान मुलगा आहे आणि तो घरी येतो आणि घरी सांगतो की आई मला त्याने मारलं, तेव्हा आईची पहिली रिॲक्शन काय असते मोस्ट ऑफ द टाईम, की अरे मुलींसारखा काय रडतोय. जिथे आपण स्त्री पुरुष समानता आत्ता खूप बोलतोय पण नकळत आपल्या तोंडून असं वाक्य जायचं. दुसरं म्हणजे काय, तर मुलाने सपोज किरकिर केली की अरे नाही मला तेच पाहिजे, आपण लगेच म्हणतो की अरे मुलींसारखा हट्ट काय करतोय. म्हणजे आपण ना त्याला मुलगा मुलगी हे अंतर कळण्याआधी हे कळतं की आपल्याला असं वागायचं नाही बरं का.
तोच पुरुष जेव्हा मोठा होतो, म्हणजे नेहमी मला प्रश्न पडतो की जे सेम वयाची मुलं मुली जेव्हा लग्न करतात तेव्हा आपल्या अपेक्षा मुलांकडनं असतात की त्याचा फ्लॅट हवा आहे किंवा सेटल हवा आहे, आणि मुलीकडनं काही नसतं फारसं की अरे नोकरी करते की ओके, पगाराची अपेक्षा अजून तरी मी एवढ्या लिहिलया वापर करताना पाहिलेला नाही आहे. सो माझी अशी इच्छा आहे की आपल्याला एकतर पुरुषांना आपण तेवढा भावनिक समायोजन शिकण्यासाठी पण वेळ दिलेला नाही आहे, तर तो द्यायला हवा. दुसरी गोष्ट, माझ्यासारखंच तो व्यक्त हो, हा जो हट्टहास असतो घरच्या स्त्रियांचा पुरुषांकडे बघण्याचा, तर तो थोडासा थांबवून आपली भाषा आधी एक यायला हवी संवादासाठी. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणीतरी लिसनिंग इयर ज्याला म्हणतो तो असला पाहिजे घरात, की ॲज अ बायको म्हणून मी बायकोचं लेबल घेऊन वागतेय का, किंवा ॲज अ आई म्हणून मी आईचं लेबल घेऊन ऐकतेय का. तर नाही, मला पण मी माणूस आहे, तो माणूस आहे, त्याला वाटूच शकतं की मी आता नाही करणार आहे काही. हां, आपण ना, मला अजून एक मुद्दा इथे ॲड करायचा की जेव्हा पुरुष एकदम जास्त नैराश्यात जातो तेव्हा ना त्यालाही कळत नसतं की तो टोकाला गेलेला आहे. कारण मधले जे निचरं असतात, हां, म्हणजे बायका आपल्याकडे हॉबीज करतात खूप छान, आणि पुरुष इतके हॉबीजकडे जात नाही आहे, ते फिटनेसकडे जातात. फिटनेस एक हॉबीज आहे, पण जसे क्रोशा वर्क आहे किंवा भरतकाम, विणकाम हे बायका करतात ना. आपण पुरुषांना अजून लहान मुलांच्याही हातात देत नाही मुलांच्या. म्हणजे मला ते टॉईजच्या दुकानात गेल्यावर पिंक रंग मुलीचा आणि निळा रंग मुलाचा, इथूनच आपली अजून धडपड आहे, बाहेर नाहीये ते खरं. राईट. सो पहिल्यांदा तर आपल्याला मुलांना हे सांगायचं आहे की इट्स ओके नॉट टू बी ओके ऑल्सो. तुम्ही दरवेळेस सुपरमॅन नाही आहात, तुम्ही घरदार सांभाळणारे एकमेव नाही आहात. सो लेट्स टेक ब्रेक. आणि जेव्हा मला खूप आवडतं रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे, माइंड विदाउट फिअर. हां, आपण सगळ्यांच्या मनात भीती पेरतोय, त्याच्यामुळे आपल्याजवळ कोणी ओपन नाही होणार जर आपण त्याचा आहे तसा स्वीकार केला नाही तर. त्यामुळे आपला नवरा जेव्हा किंवा आपला मित्र जेव्हा किंवा आपला भाऊ जेव्हा असा वैतागून येतो तेव्हा त्याला असं म्हणायचं नाही, अरे तूच असं झालं तर आमचं काय होणार ना. हे छोटे छोटे डायलॉग्स जे आहेत ना ते खूप मोठे परिणाम करतात. भावनिक निचरा पुरुषांचा झाला नाही तर ते लगेच टोकाचं पाऊल, पुरुष असो किंवा स्त्री असो, लगेच टोकाचं पाऊल उचललं जात नाही. पण पुरुषांच्या बाबतीत आणि स्त्रियांच्या बाबतीत, पण जास्त पुरुषांच्या बाबतीत काय दिसतं आपल्याला की त्यांचं व्यसनांचं प्रमाण वाढलं आहे किंवा घरात चिडचिड होतीये, व्हायलन्सचं प्रमाण वाढलं आहे, किंवा असं लक्षात येतं की अरे मला ना घरात जावंच वाटत नाही आहे, मी बाहेरच जातो. मग सगळ्या प्रकारची व्यसनं याच्यात येतात आणि मग एक टोकाचं पाऊल होतं की ज्याला म्हणतो की आपण हळूहळू स्लो पॉयझनिंग सुरू करतो. एखादं व्यसन कुणासाठीही हळूहळू सेल्फ वर्थ घालवणं, आणि मग आपल्याला लक्षात येतं की अरे हा मुलगा ना अल्कोहोलिझमने गेला किंवा हा मुलगा या गोष्टीमुळे गेला. पण खरं त्याची सुरुवात तिथे नसते. ती करण्याची प्रेरणा देणारे जे प्रसंग नकारात्मक घडतात त्याने त्या माणसाला वाटतं की चला आपण याने तरी जाऊयात, अशा पद्धतीने गोष्टी घडतात. म्हणून भावनिक समायोजन हा कुणा एकाची मक्तेदारी नाही आहे. सो ती आपल्याला प्रत्येकाने शिकायला हवी. राईट. म्हणजे बोलताना पण आपण किती जपून बोललं पाहिजे, मग ते मित्राशी असू देत, मैत्रिणीशी, किंवा इव्हन आपल्या घरातल्या लहान मुलांची किंवा आजी आजोबांशी. झालं का सुरू तुमची धडपड, दॅट इज, हे जे वाक्य डोक्यामध्ये बसतं मला असं वाटतं की त्याच्यानी तुमच्या मनावरती त्याचा खोलवर परिणाम किंवा सबकॉन्शियसली ते तुमच्या मनात जाऊन बसलं की माणूस तसा वागायला लागतो. सो अमेझिंग. म्हणजे खरंच या बारीक सारीक गोष्टी जर रोजच्या जीवनात आपण अंमलात आणल्या तर खूप प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतील. अगदी बरोबर. आता मला थोडंसं बायकांच्याही भावनिक समायोजनाकडे यायचं आहे, कारण की खूप जणी असं म्हणतात की माझं कोणी ऐकत नाही, मला कोणी स्वीकारच करत नाही, किंवा घरात मला किंमत नाही. तर या भावना निर्माण झाल्यानंतर मग त्या बायका जनरली स्वतःकडे मग लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात किंवा फॅमिलीत एक दुर्लक्षित म्हणून राहतात. तर अशा भावनांचं समायोजन कशा पद्धतीने करता येईल? स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला घराघरात ऐकून येणारा एक कॉमन डायलॉग असा असतो की मी घरासाठी इतकं करते पण माझं कोणीच समजून घेत नाही, मला कोणी समजून घेत नाही. बरं, मी इतरांच्या वेळेला असते पण माझ्या वेळेला कोणी नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ना माझं कुणावर प्रेम नाही आहे, माझा वापर होतोय, अशा सदरामध्ये स्त्रिया जास्त डिसअपॉइंटमेंट, अपेक्षाभंगाकडे जातात. तर मुळात भावनिक समायोजनच्या एक बेसलाईन जी आहे ती म्हणजे स्वतःचा स्वीकार करणं.
म्हणजे मी प्रत्येक स्त्रीला विचारते की तुम्हाला जर मुलगी आहे, तुम्ही जर स्वतःकडे मुलगी या भावनेने पाहिलं तर तुम्ही स्वतःला अशीच वागणूक द्याल का जी आत्ता तुम्ही स्वतःला देताय? आणि त्या सगळ्या स्त्रियांचं उत्तर नाही असतं. इथे एखादं उदाहरण देऊ शकशील का तू? राईट. आता सपोज तुम्हाला एक छोटीशी मुलगी आहे आणि ती वेळेवर जेवत नाहीये, सो तुम्ही काय करता, आई म्हणून तिला तिच्या आवडीचं द्याल, तिला लाड पुरवाल. पण आता अशी एक व्यक्ती आहे, अशी एक स्त्री आहे की जी आज ना तिच्या घरचे सगळे बाहेर गेलेले आहेत आणि मग घरामध्ये काय आहे, फ्रीजमध्ये काल रात्रीचं काय आहे, तर ती खाण्याचा प्रयत्न करेल की ती म्हणेल जाऊ दे आजच्या दिवस उपाशी बसते. हा तो माझ्यासाठी का करू खास, आज जेवायला कोणी नाही येतं माझ्यासाठी नको करायला, एकटीसाठी करायचा कंटाळा. अगदी. आणि या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही पाहिलं ना तर PCOD सारखे जे प्रॉब्लेम्स आहेत मुलींमध्ये, तर तुम्ही जर का जनरली मला नेहमी असं वाटतं की फिजिकल साइन अँड सिम्पटम ही मनाची भाषा आहेत. म्हणजे अगदी 100% नाही, सगळ्याचाच एन्व्हायरमेंटल कॉज असतो, सगळे कॉजेस असतात, सोशल कॉज असतो, इमोशनल कॉज असतो. तसं फिजिकल सिम्पटम जेव्हा येतात तेव्हा भावनिक कुठलं तरी एक कारण असतं. आणि स्त्रियांच्या बाबतीत सुरुवातीपासून त्यांचे पिरियड्सला घेऊन प्रॉब्लेम्स असतात. त्यांना कधी कधी वाटतं मी मुलीच्या जन्माला का आली आहे. अगदी राईट. म्हणजे अगदी अशी कर्तृत्ववान स्त्री जरी असेल तरी तिला असं एक वेळ वाटतं की अरे माझा उपयोग काय आहे, मी कुठेच पुरेशी पडत नाहीये. तू बाहेर किती कर्तृत्व गाजव, घरी आले की तुला वाढायचंच आहे. ही सायकोलॉजी उद्या ऑफिसला जायला वर्क होत नाही. किंवा असंही होतं की मी चांगली आई नाहीये, मी माझ्या मुलांना पाळणा घरामध्ये ठेवलंय. सो आपण स्त्रिया स्पेसिफिकली ज्या स्वतः सोबत जो संवाद करतात ना, त्या संवादावर त्यांनी प्लीज काम करावं मनापासून. कारण आपल्याला ना म्हणजे सगळ्या पुरुषांना खूप मनापासून सॉरी, पण स्त्री जन्म असा आहे की आपल्याला ब्युटी विथ ब्रेन आहे. दॅट्स राईट. सो वी नीड टू सेलिब्रेट दिस वुमनहुड. आणि दुसरा एक चांगला टिप तुम्हाला देते की आरशासमोर उभं राहा आणि तुमच्या आतमध्ये जी दडलेली लहान मूल आहे किंवा मुलगी आहे तिचा काय दोष आहे या सगळ्यामध्ये तिला. कारण तुम्ही दरवेळेस तिला सोयीने स्वतः वापरतोय आपण. जेव्हा मी असं म्हणते की भक्ती नाही, तू आजारी असलीस तरी डॉक्टर आहेस, तू कशी काय अशी व्यक्त होऊ शकते, मी माझ्या मुलीला सांगतेय की भक्ती अगं नाही, तू कशी जरी असली तरी कायम हसतच राहायचं, असं होणार नाही. राईट. सो स्वस्वीकार आणि तितक्याच प्रेमाने स्वतःला आदराची आधी वागणूक द्या. म्हणजे समोरच्याला एक मेसेज जातो की यांना आदरानेच वागवायचं. बरोबर आहे. आणि जे की तुमच्या बॉडी लँग्वेज मधनं तुम्ही अगदी व्यवस्थित प्रतीत करू शकता, दाखवू शकता लोकांना. अगदी बरोबर. सो आपण कॉन्व्हर्सेशन थोडंसं एंडकडे आता आपलं नेऊयात. कारण आणि एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की हे भावनिक जे समायोजन आहे हे करण्यासाठी प्रत्येकाने निचरा करण्यासाठी तू काय 5 टिप्स देशील ते, आणि त्या अगोदर या भावनिक समायोजनाचा अध्यात्माशी कितपत म्हणजे त्याचा आपण कितपत उपयोग करून घेऊ शकतो? अगदी. आपण सगळेजण एका अशा जगात आलेलो आहोत की जिथे निसर्गाची प्रचंड कृपा आहे. त्यामुळे मला काही एफर्ट्स घ्यावे लागणार नाही स्वतःशी. म्हणजे एक छान ओशोंचं वाक्य सांगते की सगळ्या बीजांमध्ये झाड निर्माण करायची क्षमता असते बरं का. म्हणजे काय, तर आपण सगळे छान परमेश्वराने पॅक्ड सुपर पॉवर बीज आहोतच. पण तुमच्या शेताच्या क्वालिटीवर, तुम्ही त्याच्यावर किती मशागत करता किंवा तुम्ही काय एफर्ट्स घेतात त्यावरून त्या झाड उगवण्याच्या क्षमतेचा अंदाज लावता येतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की सगळेच बीज खराब आहेत, राधा सगळीच जण फ्रुटफुल आहेत, पण आपल्या प्रयत्नांकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. सो अध्यात्म हा विषय ना जो स्वतःला स्वतःशी जोडतो. म्हणजे मला लक्षात येतं की जेव्हा मुक्ताई ज्ञानेश्वरांना साथ घालते, म्हणजे ज्ञानेश्वर पण थोडे नैराश्यात गेले होते त्या काळामध्ये, आणि तिथे त्यांनी मुक्ताईंनी त्यांना साध आर्त हाक मारणं खूप गरजेचं आहे कोणीतरी कुणाला. दुसरं म्हणजे काय, तर आपण म्हणजे आपल्या डोक्यावर पृथ्वी आहे, त्याच्यामुळे जे काही इथे सपोज काही नुकसान झालं तर माझ्यामुळे झालं, हा भाव जो आहे तो अहमपणा जसा निर्माण होतो, अहंकार जसा निर्माण होतो, तसा आपापल्याला असं वाटत राहतं की मला ना जगण्याची मुभा नाही आहे बरं का. म्हणजे आई म्हणून मी माझ्या मुलींसमोर डान्स नाही करू शकत, असं अरे मी अशी वागले तर कसं होईल. सो अध्यात्म हा आपल्या जगण्याचा श्वासाचा सगळ्यांमध्ये आहे. सो मला नेहमी वाटतं की लॉ ऑफ सिम्प्लेक्स म्हणजे होमिओपॅथीचे काही रूल आहेत, आणि होमिओपॅथीचे रूल्स मानसशास्त्राचे पण तेच रूल आहे, अध्यात्माचे
पण तेच रूल आहे. म्हणजे काय तर आपण निसर्गाचे नियम फॉलो करतो आणि त्यातला एक नियम म्हणजे काय तर अवॉइड ओव्हर स्मार्टनेस. जिथे जिथे तुम्ही ओव्हर स्मार्टनेस कराल ना तिथे तिथे तुम्हाला अपघात झालेले दिसतात, राईट. दुसरं म्हणजे काय आपल्याला सिम्पल राहायचं आहे. गोष्टी आहेत तशा बघूयात ना. खूप पाऊस पडतोय आणि खूप ऊन आहे, लोक भासतील एवढं ऊन आहे, नाही ऊन आहे, ऊन आहे. सो आपल्याला विचारांना एक डायरेक्शन देता येतं की मला आत्ता प्रॉब्लेम आहे, आत्ता प्रॉब्लेम आहे. याचा अर्थ उद्या असतील असं नाही आहे किंवा कधीच नव्हते असंही नाही आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना सरेंडर होता आलं पाहिजे. कारण हा इतका सुंदर भाव आहे ना सरेंडर. जसं की आपण लहानपणी बघा कुठलंही लहान मूल जर तुम्ही त्याला हवेत झेललं तर तुमच्याकडे कन्फ्यूजमध्ये नाही बघत की आता हा ना हात सोडेल आणि मी खाली बसेल. आपल्याला विश्वासच नाही आहे निसर्गावर की निसर्ग त्या क्षमतेने आपल्याला अशा प्रॉब्लेममधनं बाहेर काढलं आहे पूर्वी, ज्याचं आपल्याला अजिबातच माहिती नव्हतं की कसं निघणार बाहेर, पण आता आपण जगतोय की नाही. सो देर इज समथिंग कॉल्ड या गोष्टी निसर्गाला समजून घेणं म्हणजे अध्यात्म आहे. आणि अध्यात्म अजून एक म्हणजे स्वतःशी लॉयल प्रामाणिक राहणं. जसं की आईवडिलांना खूप वाईट वाटतं ना जेव्हा त्यांचं मूल त्यांनाच डाऊटफुल असं वागतं, तसं आपण जेव्हा जेव्हा स्वतःच्या आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो किंवा डाऊट घेतो तसं इनडायरेक्टली आपण निसर्गालाच डाऊटफुल नजरेने बघतो की अरे हे काय आहे, म्हणजे तू अशा कशा घटना निर्माण करतोयस, राईट. सो नेहमीच एक सरेंडर भाव सगळीकडेच असला तर आपल्याला निरागसता लहान मुलांसारखी जपता येते आणि मग ते कुतूहल डेव्हलप होतं. आणि ट्रस्ट मी जिथे जिथे क्रिएटिव्हिटी आहे तिथे तिथे आनंद आहे. करेक्ट. त्यामुळे मोठ्यांनी आपला जेवढी क्रिएटिव्हिटी आपण दाबली आहे किंवा आपण असं सो कॉल्ड मोठ्यांसारखं जे वागतोय किंवा खोटं खोटं म्हणून सो त्याने मानसिक त्रास आजार निर्माण करतोय आपण. आणि ऑफकोर्स म्हणजे त्याचा शारीरिक ह्याच्यावर पण परिणाम होतो का, व्याधी लागतात का जर मानसिक भावनिक निचरा झाला नाही तर? अगदी. भावनिक आजार पुन्हा एक आपण समजून घेऊयात की मन शरीर आणि आत्मा वेगवेगळं काम करत नाही. सपोज तुम्ही जर का आत्ता डाऊन फील करताय तर तुमची बॉडी आपोआप समोरच्याला किंवा स्वतःला पण सांगते की आपण डाऊन फील करतोय. किंवा आपल्याला असं वाटतं मी आत्ता घाबरलोय तर माझं हृदय संथ नाही चालणार, ते पण फास्ट पालपीट होतं. सो आपल्याला काय करायचं, फक्त एकच काम करायचं की स्वतःची काळजी घ्यायची आणि हे सिग्नल्स जे आहेत ते वेळेत ओळखायचे. म्हणजे आपला श्वास वाढतोय का, किंवा आपण खूप जास्त एक्सप्रेशन देतोय का, अशा गोष्टी आहेत. तर 5 टिप्स. पहिली तर टिप्स आहे की आपण सगळ्यात सुंदर आहोत जगामध्ये ह्याचा स्वीकार करणं आणि निसर्गावर डाऊट नका घेऊ की तुम्ही कसे जन्माला आलात, बिकॉज यू डिझर्व दिस ऑल काइंडनेस अँड लव्ह. दुसरी गोष्ट, ज्या गोष्टी तुम्हाला इतरांनी तुमच्यासाठी कराव्या वाटतायत, मग ती काळजी घेणं असेल, प्रेम करणं असेल, त्या गोष्टी तुम्ही स्वतःला देताय का हा एक प्रश्न विचारायचा. त्यामुळे एक्सेप्टन्स आणि प्रेमाने स्वतःचा स्वीकार करायचा. तिसरी गोष्ट म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला तडका देतोय का विनाकारण बसल्या बसल्या की मला टेन्शन आलं आहे, मला उशीर झाला आहे. बरं का, सगळ्यांचं कॉमन वाक्य असतं की बापरे मला उशीर होणार झाला आहे, आता काय होणार माहिती नाही. हे आता काय होणारची जी पुढची स्टोरी आहे ती तडका देणं आहे. उशीर झाला आहे, ओके, मग काय करूयात. सो त्याच्यासाठी प्रेझेंटमध्ये राहायला शिकणं आणि म्हणून जास्तीत जास्त निसर्गाकडे परत जाणं. म्हणजे आपण जेवढे वारंवार औषध उपचारांकडे जातो तेवढं जर वारंवार निसर्गाकडे गेलोत. आणि निसर्ग कसा आहे, सपोज एखादं झाड जर तुम्ही पाहिलं तर त्या झाडाची सगळी पानं वेगवेगळी आहेत, एकही पान सेम नाही आहे. म्हणजे काय, तर मी जो अट्टाहास लावला आहे कंपॅरिझनचा तोच इथे मुळात चुकीचा आहे. सो देर इज समथिंग कॉल्ड अवॉइड 3 C's. पहिला C इज अवॉइड कंपॅरिझन, कारण कंपॅरिझन कंप्लेनला जन्म देतं आणि कंप्लेनिंग क्रिटिसिझमला जन्म देतं. सो या भानगडीतच पडायचं नाही आहे. आणि आपल्या देहाला म्हणजे जर कोणाला प्रेमाने कोणी तरी तुम्हाला गिफ्ट दिलं आणि तुम्ही त्याची जर नासधूस केली तर त्या माणसाला खूप वाईट वाटेल. तसं आपलं शरीर आहे ना आपल्यासाठी एक साधन म्हणून दिलं आहे आणि आपलं साध्य काय आहे तर स्वतःला ओळखणं. सो आपलं शरीर हे छान न ठेवायचं, जसं आपण घर छान ठेवतो, फिट ठेवायचं. याचा अर्थ फिटनेस आपण जन्मजात घेऊन आलोय बरं का, ओके, पण तो आपण मध्ये असा दुसऱ्याचं घर आहे आपल्याला काय करायचं ह्याच्यात गेलो. आणि जसं शरीर तुमचं छान ठेवता तसं मन पण. मग ह्याच्यासाठी आपण रोज घरात केर कचरा काढतो की नाही, का दिवाळी टू दिवाळी काढतो, तसं रोज आपल्या मनाचे वाईट विचार याच्यावर काम करायचं. माफी मागणं आणि माफ करणं हे इतकं सुंदर आहे. म्हणजे काय तर लाईक खूप छान एक गालिबांचा शेर आहे मला वाटतं, आणि तो असा आहे की हमने इस कदर जिंदगी को आसा कर दिया
किसी से माफी मांग ली, किसी को माफ कर दिया. इतक्या सहज गालिब किंवा म्हणजे मला माहित नाही बरं का आता गालिबांचंच आहे की नाही, पण मेक इट शुअर. आणि अजून छान गोष्ट म्हणजे आहे तो मोमेंट जगण्यासाठी जे ध्यानधारणा करतात कुठल्याही प्रकारची किंवा जे विपश्यना करतात त्यांनी ना रोज चार्जर जसा लावतो स्वतःला तसं एक्सरसाइज करायचाच, चार्जिंग लावायचंच आणि मेडिटेशन करायचं. आणि दुसरं म्हणजे नाचायचं किंवा हॉबीमध्ये 10 मिनिटं तरी घालवायची. आरशासमोर बघायचं आणि त्या मुलीला आपण योग्य सांभाळतोय का, त्या मुलाला आपण योग्य सांभाळतोय. सो सेल्फ पॅरेंटिंग इज समथिंग. कारण जे आड्यात आहे तेच पोहऱ्यात येणार आहे. म्हणजे मी स्वतःचा हालाल करते आणि मी माझ्या मुलाला मग मी पॅम्परिंगचं नाटक करते मी असं काहीतरी असेल. चौथी टीप मी अशी सांगेन की आपल्याला सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग हे आहे. कारण आपण बऱ्याच अंशी सोशल मीडियावर टाकायला गोष्टी करतो किंवा खूपदा असं वाटतं की आजकाल तरुण पिढीमध्ये एक कॉमन डायलॉग जर आपण ऐकला असेल, मला पॅनिक अटॅक्स येतात किंवा मला एन्झायटी येतं. आपण खूप घाई करतो आहे गोष्टींना लेबल करायची, आजारांचं डायग्नोसिस स्वतःच करायची. तर माझी अशी इच्छा आहे की कुणालाही दाखवायला किंवा कुठल्याही पियर प्रेशरमध्ये कुठलीही गोष्ट म्हणजे आपल्याला जे अति आहे किंवा एनिथिंग एक्सेस इज लाईक अ पॉयझन ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग काही लोक अशीही करतात की जे जिमच्या आहारी जाणं किंवा बॉडी बिल्डिंगच्या आहारी जाणं आणि मग जिम 24 तास करणं. तर मला इच्छा अशी आहे की आपण वैयक्तिक स्वतःला प्रश्न विचारावा की ही गोष्ट माझ्यासाठी योग्य आहे का, जेवढं आपण करतोय ती योग्य आहे का. राहिला प्रश्न आजारांच्या डायग्नॉसिसचा, तर गुगलचा वापर कमीत कमी करून आपण आजारांचा डायग्नॉसिस करावं. डॉक्टरांकडे जाऊयात कारण प्रत्येक होमिओपॅथीचा पहिला नियम असा आहे की प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याच्यामुळे त्या माणसाची जर्नी वेगळी आहे आणि मग त्याला होणारा आजार म्हणजे मला जर डोकं दुखत असेल, माझ्या मैत्रिणीला डोकं दुखत असतं तर त्याचं कारण वेगळं आहे, त्यामुळे औषध वेगळं आहे. सो जनरली घाई करायची नाही आहे. तर आपण वेळ घेऊयात जगण्यासाठी. कारण ज्या धावपळीत रॅट रेसमध्ये आपण विनाकारण स्वतःला ओढतोय आणि मग लक्षात येतं ना सगळेच एकाच चौकात भेटतात. जसं आपल्या मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये, मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये याचं लग्न आधी झालं, त्याचं लग्न नंतर झालं आणि एका गेट टुगेदरला कळतं की अरे सगळ्यांचं छान चालू आहे. त्याच्यामुळे कोणी आधी नंतर असं काही नाही आहे. जेव्हा कराल तेव्हा व्यवस्थित छान मनापासून करायचं आहे. सो या टिप्समध्ये शेवटचा जो एक भाग येतो तो म्हणजे आपल्याला ब्लड टेस्ट करणं. म्हणजे 6 माही परीक्षा देतो, जसं वार्षिक परीक्षा देतो, रिपोर्ट कार्ड देतो, तसं आपलं आयुष्य व्यवस्थित चाललं आहे का, आपलं शरीर व्यवस्थित चाललं आहे का, हे वार्षिक तपासण्या मात्र सगळ्यांनी केल्या पाहिजेत. आणि कधीही असं म्हणता कामा नये की मी जर ब्लड टेस्ट केलं तर काहीतरी वेगळंच सापडतं आणि मग मला टेन्शन येतं. हे थोडे आपले गैरसमज आहेत ते आपल्याला काढायचं आहे. प्रॉब्लेम कळले नाहीत तर सोल्युशनवर काम करता येणार नाही. आणि पुन्हा सोल्युशन जर दिलं तर सोल्युशनमधले प्रॉब्लेम काढायचे नाहीत. सो जनरली एक माझ्या मैत्रिणीने मला खूप छान वाक्य सांगितलं होतं आणि त्या वाक्याने मी आपल्या टिप्स संपवते. ते म्हणजे 100 प्रॉब्लेम तुमच्याकडे आहेत तर अशी कुठलीही डिसिजन्स घेऊ नका. मग ते व्यक्तीचे असू दे किंवा जागांचे असू दे किंवा स्वतःच्या आयुष्यातले असू दे की जे 100 प्रॉब्लेमचे 101 प्रॉब्लेम करतील. सो मग अशा वेळेस 100चे 99 होत असेल तर तो तुमचा डिसिजन ओके आहे. पण 100चा जर 101 होत असेल तर थोडं थांबा. पॉज घेणं अतिशय गरजेचं आहे. वेन यू डोंट नो एनिथिंग टेक अ पॉज.